रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, याच्यासाठी 4 दिवसापूर्वी सन्माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी एक बैठक बोलावली होती। त्या बैठकीमध्ये महायुती करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी याच्यामध्ये समन्वय असावा, यासाठी सगळ्या नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली। तिन्ही पक्ष आणि आमचे असलेले मित्रपक्ष असं आम्ही महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी महायुती पुन्हा एकदा केलेली आहे आणि महायुतीच्या सगळे उमेदवार किंवा सगळे नगराध्यक्ष हे 100% निवडून येतील असा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा 2 दिवसामध्ये होईल, भाजपाच्या देखील उमेदवारांची 2 दिवसामध्ये घोषणा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची देखील 2 दिवसामध्ये घोषणा होईल। काही तिकीटं आम्ही मित्रपक्षांना दिलेली आहेत, त्या मित्रपक्षांची घोषणा देखील 2 दिवसात होईल। जागा वाटपाचा फॉर्म्युला हा नेते मंडळींच्या राज्यस्तरावरच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे। ते जे फॉर्म्युल्याचं पत्र पाठवतील तो फॉर्म्युला असेल। रत्नागिरी शहराचा नगराध्यक्ष महिला आहे, त्यांचं स्वरूप ठरवताना तुम्ही नेमकी काय बाजू बघणार आहात? नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची बाजू बघण्यापेक्षा पक्ष जो उमेदवार देईल तो आम्ही निवडून आणणार। नाही, शक्य होणारच होतं ना, त्याच्यामध्ये नवीन काय होतं? मी समन्वय समितीमध्ये आहे, समन्वय समितीचा सदस्य म्हणून मी गेले कित्येक महिने सांगतोय की युती ही होणार आहे, महायुतीनंच आम्ही पुढे जाणार आहोत। आणि आज माननीय देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करावी हीच BJPची चर्चा झाली। नंतर आमची समन्वय समितीची बैठक झाली, त्या समन्वय समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, सुनीलजी तटकरे, रवींद्रजी चव्हाण, हसन मुश्रीफ, शंभूराज देसाई आणि मी आहे, आमची देखील ही चर्चा झाली। आणि त्याच्यानंतर समन्वय साधण्यासाठी 3 मंत्र्यांची जी कमिटी केलेली आहे त्या कमिटीमध्ये मी देखील आहे। त्याच्यामुळे जिथं जिथं अनावश्यक वाद निर्माण होतील ते जाऊन आम्ही मिटवू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।